पहाटेचे 5 वाजले होते. अजून तर अंधारच होता, पण मी उठले होते लवकर, कारण की आज आमच्या नानांचे पित्राची थिथ होती तेरसला आणि आम्हाला पित्र जीव घालायचे होते. त्यासाठी मी स्वयंपाक करायचा होता म्हणून लवकर उठले. ते आंघोळ वगैरे केली. मग इथं मी शेक भाज्या बनवून घेत आहे. मेथीची भाजी, कारला आणि डांगर टाकला होता, कारण की आता इथं पटपट पण करायचं तर उशीर झाला होता आधीच उठायला मला. पातोड्या पण बनवल्या त्या मी इथं. मग रश्शी पण बनवली त्याने, पातोड्या थापत होते मी. तर नंतर भाज्या वगैरे झाल्या होत्या, गवार, भेंडी, मेथीची भाजी, डांगर, कारलं झालं होतं. इकडं कढी पण बनवून घेतली ती मी, आणि वरण पण झालं होतं, रश्शी पण बनवली ती. मग खीर बनवायची राहिली होती, म्हटलं आता खीर पण बनवते म्हटलं, नाही का. मग इकडं खीर टाकली होती मी. मला आळूवडी पण तळायची होती, पण मग मी काय केलं, पटपट इकडं आईची नानाची पण पूजा मांडून घेतली. आणि एक साईडला 2 कढया, म्हणजे दोन्ही गॅसवर 2 कढया ठेवल्या. पटपट करायचं होतं. तर मग एका गॅसवर आळूवडी तळत होते आणि इकडं ना उडदाचे वडे तळत होते मी. आणि मला काही जमतच नव्हते आधी. मग नंतर मी म्हणजे एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं असं मी, की गाळणीवर असं छान आले होते. नंतर ना इकडं मला नैवेद्य भरायचे होते. एक आईंसाठी बनवायचा होता, आणि नानांच्या फोटोसाठी, एक कावळ्यासाठी आणि गाईसाठी. तसं आम्ही उपवास करू जीव घातले. आईंच्या नावाने एक आजी, आणि पित्र पण घातले, म्हणजे लोक थोडेसे घातले आम्ही जीव. नंतर आम्हाला आघारी द्यायची होती. ही गौरी पेटवत होते इकडं. कावळा बघत होते मी, म्हटला दिसतोय का काही, नाही का. नंतर यांनी आघारी वगैरे दिली, नैवेद्य वगैरे ठेवत होते. समोरच कावळ्या बसलात, म्हणजे 2-3 बसले होते. नंतर येऊन घास पण उचलला इकडं त्याने.